Welcome to KM English World. Friends, yesterday we had gone through two paragraphs from the lesson An Encounter of a Special Kind. काल आपण या एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड 1.2 च्या दोन पॅराग्राफ्स बद्दल आपण काल चर्चा केली होती. वी हॅड ऑल्सो गॉन थ्रू लाईन टू लाईन. बरोबर. आता आपण त्यांच्या मिनिंगसह आपणाला ऍक्टिव्हिटी सीट मध्ये तो कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, अगदी A1, A2, A3, A4 आणि A5. जसं की मी ऑलरेडी आय हॅड टोल्ड यू कशा पद्धतीचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, तशा त्या पद्धतीचे क्वेश्चन्स आपण या ठिकाणी आता फ्रेम करणार आहोत आणि पॉसिबल क्वेश्चन्स बद्दल चर्चा करून त्याच्या आपण आन्सर्स पण पाहणार आहोत. राईट. या ठिकाणी आपण पॅसेज असा शब्द लिहिलेला आहे. What which is the passage? The first word or the first line and the last line is here. My father was a medical dash 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 dash, and the last words are in the field in the festival season. इथपर्यंत आपण काल पाहिलं होतं. आता ज्याच्या संदर्भामध्ये आपण पहिला A1 चा जो क्वेश्चन आहे A1, हा A1 चा क्वेश्चन तुम्हाला मी अगोदर सांगितलं की तो फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. हा फॅक्च्युअल क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जाऊ शकतो, याच्यावरती कोणकोणते क्वेश्चन्स असू शकतात याच्याबद्दल आपण चर्चा करूया. जसं की ऑलरेडी यू आर टोल्ड याच्याबद्दल ट्रू ऑर फॉल्सचा क्वेश्चन अगदी सहजपणे विचारला जाऊ शकतो. म्हणजे ट्रू आणि फॉल्सचा क्वेश्चन या पॅसेजवरती आहे, ज्याच्याबद्दल आपण आता चर्चा करूया. फॉर एक्झाम्पल कसा क्वेश्चन असणार आहे इथं, State the following sentences. True or false. खाली दिलेले वाक्य हे पॅसेजवरती डिपेंड आहेत आणि ते वाक्य हे ट्रू आहेत का फॉल्स आहेत हे पॅसेज रीड करून ठरवा. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन आहे. आता बघा, मी तुम्हाला त्याचं एक्झाम्पल सांगतो. एक्झाम्पल ट्रू आणि फॉल्स. नंबर 1, ऍज यू नो, द नरेटर्स फादर वर्कड इन अ प्रायव्हेट कंपनी. या वाक्याचं तुम्हाला ट्रू का फॉल्स सांगायचंय. द नरेटर्स फादर, लेखकाचे वडील हे एका प्रायव्हेट कंपनीत काम करत होते. Already you have gone through, you have studied, you have seen. There is in the passage that where his father had been working. नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की लेखकाचे वडील हे एका प्रायव्हेट कंपनीमध्येच काम करत होते, असंच वाक्य आहे. आणि हे जर जशाच तसं वाक्य असेल तर निश्चितपणानं आपल्याला आन्सर हे ट्रू लिहायचं आहे. इथं मुद्दा तुम्हाला महत्वाचा मी सांगतो की फॅक्च्युअल क्वेश्चन मध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. जसं की आपण बोललो ट्रू फॉल्स असेल, मॅच द वर्ड्स असतील, किंवा राईट द आन्सर इन अ सिंगल वर्ड असेल, काही असू देत. आपलं आन्सर फॅक्च्युअल क्वेश्चन मध्ये हे 1 or 2 वर्ड्स मध्येच लिहायचं आहे. कोणीही हा क्वेश्चन अजिबात ऍक्टिव्हिटी सीट मध्ये लिहायचा नाही. इवन हे आन्सर फुल सेंटेन्स मध्ये सुद्धा लिहिण्याचा प्रयत्न करायचा नाही. काही वेळेस विद्यार्थी आम्हाला असा प्रश्न विचारतात की फुल सेंटेन्स मध्ये लिहिल्यास का होतं सर. होत काहीच नाही. ऍक्च्युअली फॅक्च्युअल या शब्दाचा अर्थ काय होतो, मोजकं जी वस्तूची तेवढंच उत्तर लिहा. त्याच्यामुळे तुमच्याकडनं अपेक्षित असं आहे की ते तेवढंच उत्तर आलं पाहिजे जेवढं विचारलंय. त्याच्यामुळे फक्त याचा आन्सर ट्रू एवढंच लिहायचं. नंबर 2, द ऑफिसर्स क्लब वॉज फार अवे फ्रॉम द कॅम्पस. ज्या ठिकाणी लेखक राहत होते त्या ठिकाणी त्या कॅम्पस मधून ऑफिसर्सचा जो क्लब होता तो फार दूर होता, खूप दूर होता. हा वाक्याचा अर्थ आहे. यू कॅन इझिली अंडरस्टँड दॅट द ऑफिसर्स क्लब वॉज नॉट फार अवे. इट वॉज व्हेरी क्लोज, इट वॉज व्हेरी नियर. खूप जवळ होता तो. म्हणजे हे वाक्य आपल्या लक्षात आलं असेल की दिस सेंटेन्स इज फॉल्स. हे वाक्य चुकीचं आहे, हे आपल्याला लिहायचंय. नेक्स्ट, इट वॉज इव्हिनिंग टाइम when the incident took place.
we had seen the answer of this question in the second paragraph. When the incidents had taken place, the sentence says that it was evening time. या वाक्यात असं लिहिलंय की ती जी घटना घडली त्या घटनेच्या वेळीची ती वेळ ही सायंकाळची होती, इव्हिनिंग टाइम होती. आपल्या लक्षात आलं असेल की ती इव्हिनिंगची टाइम नव्हता, इट वॉज आफ्टरनून टाइम, ती दुपारची वेळ होती. याचाच अर्थ असा की दिस सेंटेन्स इज ऑल्सो फॉल्स. जस्ट यू हॅव टू राईट हिअर ॲज इज फॉल्स. ओके. नेक्स्ट, नंबर 4. The narrator was enjoying summer vacation in those days. The narrator was enjoying, लेखक एन्जॉय करत होता समर व्हॅकेशन. समर व्हॅकेशनचा अर्थ होतो उन्हाळ्याच्या सुट्ट्या. त्या काळात म्हणजे घटना घडलेल्या वेळात लेखक उन्हाळ्याच्या सुट्ट्यावरती होता, असा वाक्याचा अर्थ आहे, सेंटेन्सचा अर्थ आहे. नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल की दिस इज ऑल्सो रॉंग. Those days were not summer vacation days, but those were the vacation for puja. Already you are told while talking about the lesson. धडा शिकवत असताना मी सांगितलं तुम्हाला की दुर्गा पूजेचा महोत्सव होता आणि त्याच्या निमित्तानं लेखकाला सुट्ट्या होत्या, उन्हाळ्याच्या सुट्ट्या नव्हत्या. मीन्स दिस सेंटेन्स नंबर 4 इट इज ऑल्सो false. This is false. Just we talked about A1, that is factual questions. After that, let us go to A2, that is semi-factual or complex factual question. आपण A1 पाहिल्यानंतर A2 कडे जाणार आहोत. A2 हा सेमी फॅक्च्युअल क्वेश्चन असतो, म्हणजे तिथं तुम्हाला फुल सेंटेन्स मध्ये आन्सर द्यायचं असतं, पूर्ण वाक्यामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं असतं. अशा पद्धतीचा तो क्वेश्चन असतो. आणि जेव्हा तुम्हाला फुल सेंटेन्स मध्ये आन्सर द्यायचंय तेव्हा तुम्हाला तो क्वेश्चन सुद्धा WH चा क्वेश्चन असणार आहे, ज्याचा आन्सर अर्थातच मोठं असणार आहे, लॉंग असणार आहे. आणि इट इज एक्सपेक्टेड दॅट यू हॅव टू राईट द सेंटेन्स इन अ कम्प्लीट सेंटेन्स. राईट द आन्सर इन अ कम्प्लीट सेंटेन्स, नॉट इन शॉर्ट. थोडक्यात त्याचं उत्तर लिहायचं नाहीये. बघूयात आपण आता या आपण पाहिलेल्या 2 पॅसेजच्या वरती असे एक संभाव्य 2-3 क्वेश्चन्स आपण इथं काढलेले आहेत. एक लक्षात ठेवा की हे काढलेले क्वेश्चन्स म्हणजे एक्झॅक्ट हेच आहेत असं नाही. दीज आर द सॅम्पल्स ओनली. असे वेगवेगळे क्वेश्चन्स एक्झामिनर पेपर सेटर कडनं सेट केले जातील आणि त्याच्यातले एक सॅम्पल्स असे याच्यापेक्षा सुद्धा वेगळे क्वेश्चन्स असू शकतात. जस्ट फॉर द एक्झाम्पल्स वी आर टॉकिंग. A2:1 हाऊ वॉज द कंपाऊंड इन द कॅम्पस. म्हणजे तो कॅम्पस कसा होता. हा जो कंपाऊंड इन द कॅम्पस, तो जो एरिया होता लेखकाचा हाऊस, कंपनीनं प्रोव्हाइड केलेला हाऊस, तर तो कॅम्पस कसा होता एकंदरीत त्याचं वर्णन तुम्हाला आता इथं 2-3 सेंटेन्सेस मध्ये करायचं आहे. अँड डेफिनेटली कीप इन माइंड दॅट आन्सर इज ऑलरेडी इन द पॅसेज. तुम्हाला मनानं लिहायचं काही कारण नाही. फक्त तुम्हाला या A2चा आन्सर लिहित असताना 1-2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. क्रमांक 1, ऍज इट इज आन्सर त्याचं लिहायचं नाही. नॉट टू राईट ऍज द टेक्स्ट बुक वर्ड्स, वर्ड टू वर्ड. The second point is that you have to write the answer of A2 in your own words. Means changing into indirect speech, indirect narration. अप्रत्यक्ष कथन मध्ये रूपांतरित करून तुम्हाला त्याचं आन्सर लिहायचं असतं, लक्षात ठेवा. पॅसेज मध्ये आन्सर दिसलं म्हणून जशाच तसं उतरून इथं चालत नाही. यू ओन्ट गेट मार्क्स. तुम्हाला गुण मिळणार नाही. म्हणून तुमच्या वर्डिंग मध्ये, ओन वर्डिंग मध्ये त्याचं आन्सर फुल सेंटेन्स मध्ये लिहायचं आहे. Number 2, what was the narrator doing on that Saturday afternoon? ज्या दिवशी त्या लंगोटची घटना घडली त्या दिवशी शनिवारी दुपारच्या वेळी what the writer was doing, narrator was doing. तो मुलगा काय करत होता, लेखक काय करत होते. आता अर्थातच आपल्या लक्षात आलं असेल, पॅसेज मध्ये आपण पाहिलेलं आहे दुपारची वेळ होती, लेखक बुक मध्ये एनग्रॉस होते, स्टोरी बुक्स वाचत होते, मॅगझिन्स वाचत होते वगैरे वगैरे. तर व्हॉट ही वॉज डुईंग इट इज टू बी रिटन हिअर एज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके, सो राईट इन फुल सेंटेन्स नाव. द नेक्स्ट वन, नंबर 3, वेअर डिड द नरेटर्स फादर वर्क. वेअर डिड हिज फादर वर्क. लेखकाचे वडील कोठे काम करत होते. At the initial stage, there is the answer that his father was working in a private company, so and so.
डॅश डॅश अँड डॅश डॅश, जस्ट दॅट यू हॅव टू राईट देअर. ओके, लक्षात ठेवा हे सिक्वेन्सने दिलेले क्वेश्चन्स नाहीत, सिक्वेन्सनं क्वेश्चन येतील असंही नाही, आणि हेच अंतरिम क्वेश्चन्स आहेत असंही नाही. A2 चं शॅम्पल आपण या ठिकाणी पाहिलं. आता आपण जाऊया A3 कडे. A2 मध्ये हा आणखीन एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. कोणता? ऍज लाईक वेब डायग्राम, कम्प्लीट द वेब डायग्राम. Depending upon these two paragraphs, we can frame such type of question also. The compound was luxurious with dash 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 dash. ते कंपाऊंड जे होतं तिथं वेगवेगळ्या कोणकोणत्या गोष्टी होत्या जे की सगळे मिळून सगळं सगळं कसं आलिशान दिसत होतं. बघा त्याचे पॉइंट्स इथं दिलेले आहेत. द कंपाऊंड वॉज लक्झरियस ग्रीन ग्रास, म्हणजे आपण इथं असं लिहू शकतो ग्रीन ग्रास, green grass, colorful flowers, colorful and host of tall and majestic trees. Majestic trees and the seasonal vegetables. व्हेजिटेबल्स असं करूया वगैरे वगैरे, अशा पद्धतीने हा A2 इथं संपतो. Now let us talk about question number 3. Already you are told that question number 3 is regarding with vocabulary. शब्दाच्या संदर्भातला अभ्यास करणारा किंवा माहिती विचारणारा क्वेश्चन म्हणजे A3 चा क्वेश्चन, ज्याला आपण व्होकॅब्युलरी बेस्ड क्वेश्चन असं म्हणतो. तर त्याच्या संदर्भातले काही क्वेश्चन्स आपल्याला इथे सॅम्पल म्हणून घेतलेले आहेत. असे पद्धतीचे क्वेश्चन विचारला जाऊ शकतात. गिव्ह द मिनिंग ऑफ, काही शब्द दिले जातील आणि त्याचा मिनिंग तुम्हाला द्यायचा आहे. आणि गिव्ह द मिनिंग ऑफ म्हटलं की तुमच्या मनानं त्याचं आन्सर द्यायचं. जसं की अनफोल्ड, इंटरमिटंट, दीज आर द वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. पॅसेज मध्ये आलेले हे शब्द आहेत ज्याचा सिंपल इंग्लिश मध्ये तुम्हाला मिनिंग द्यायचा आहे, अर्थ द्यायचा आहे. बरोबर. देन लक्झरियस, इन्सिडेंट, या शब्दांचा तुम्हाला इंग्लिश मधनं मिनिंग द्यायचा आहे, लक्षात ठेवा. जसं की आता अनफोल्ड मीन्स टू रिव्हील, इंटरमिटंट मीन्स पार्ट अँड पार्सल किंवा क्लोज, लक्झुरियस, लक्झुरियस इथे शब्द आहे ज्याला आपण आल्हाददायक, कम्फर्टेबल असं म्हणतो, त्याचं मिनिंग इन्सिडंट, दॅट इज इव्हेंट. अशा पद्धतीचे मिनिंग तुम्हाला त्यांचे द्यायचे. असं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हे दोन्ही नाही विचारले जात. हे ऑप्शन्स आहेत आपल्या माहितीसाठी, अधिक सरावासाठी. फाइंड अँटोनिम्स फ्रॉम द पॅसेज टू, म्हणजे तुम्हाला इथे एक शब्द आम्ही देऊ, त्या शब्दाचा जो अपोजिट वर्ड द्यायचा आहे तो फ्रॉम द पॅसेज आहे. लक्षात ठेवा, पॅसेज मधूनच तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, मनानं तुम्हाला इथं लिहिता येणार नाही. जेव्हा फ्रॉम द पॅसेज विचारला असेल तेव्हा पॅसेज मधनच तुम्हाला त्याचं फाइंड आउट करावं लागेल. अँटोनिम्स हा शब्द परत एकदा समजून घ्या. अनेक वेळा कधी अँटोनिम्स म्हणतात तर कधी अपोजिट म्हणतात. अपोजिट मीन्स अँटोनिम्स, अँटोनिम्स मीन्स अपोजिट, हे आपल्याला माहित असावं. अनेक वेळा आपल्याला अपोजिटचा मिनिंग माहित असतो, मात्र अँटोनिम्स आपल्याला माहित असत नाही. असं चालणार नाही, दोघांचा अर्थ एकच होतो. विरुद्धार्थी शब्द पॅसेज मधून इथं शोधा असं म्हणता येते. जसं की स्मॉल, स्मॉल हा शब्द पॅसेज मधला नाही, मात्र याचं जे आन्सर तुम्हाला लिहायचं अपोजिट ते मात्र पॅसेज मधला आहे. जसं की तिथं दिलंय त्याने ह्यूज म्हणून, लार्ज, लार्ज असा शब्द दिलेला आहे, ते त्याचा आन्सर आहे. त्याच्यानंतर पब्लिक म्हणजे सार्वत्रिक, तिथं वर्ड दिला इंडिव्हिज्युअल, अशा रीतीनं. त्याचबरोबर शॉर्ट म्हणजे बुटका, त्याला अपोजिट टॉल असा त्यांनी पॅसेज मध्ये शब्द दिलेला आहे. त्याचबरोबर फार अवे म्हणजे दूर, आणि त्याचा अपोजिट
तिथं शब्द दिलेला आहे जवळ, नियर, अशा रीतीनं हे अपोजिट वर्ड या ठिकाणी आलेले आहेत. इथं तुम्हाला ऍडजसंट असा शब्द आहे. ऍडजसंट त्याचा अपोजिट वर्ड आहे फार अवेचा, जो पॅसेज मध्ये दिलेला आहे तो तुम्हाला लिहायचा. फ्रेंड्स, अशा रीतीने आपण A3 पर्यंतचे क्वेश्चन पाहिलेले आहेत. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे A4 चा, जो की ग्रामर बेस्डचा क्वेश्चन आहे. याच्यावरती असंख्य पद्धतीचे ग्रामरच्या ऍक्टिव्हिटीज, लँग्वेज स्टडीच्या ऍक्टिव्हिटीज याच्यावरती आपल्याला फ्रेम करता येतील काल पाहिलेल्या 2 पॅराग्राफच्या वरती. त्याच्यामुळं या वेळेमध्ये आता ते कव्हर करणं शक्य नाही. उद्याच्या तासिकेमध्ये आपण A4 दॅट इज ग्रामर बेस्ड क्वेश्चन आणि A5 पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन या 2 पॅराग्राफच्या अनुषंगाने आपण पाहूया. आपण या ठिकाणी थांबूया. बेस्ट ऑफ लक.